आज सकाळी फारसा पाऊस नव्हता म्हणून म्हटलं लाडूला सुद्धा घेऊन जाऊया. अजोतला आज ड्रॉप करायला मी आणि लाडू गेलो होतो. तिथे या दोघांची अशी मस्ती चालली होती. त्याला तर ड्रॉप केला आणि मी घरी आली. पटकन असा स्वयंपाक आवरला, चपात्या भाजी भात सगळं आवरून घेतलं. आज वाटाण्याची भाजी बटाटा मिक्स आणि चपाती भात बनवलं होतं. आता जेवणं वगैरे आवरली, बाकीची सगळी कामंसुद्धा आवरली आणि साहेबांचे चालले होते बॅग भरायची. तर साहेब एवढे खुश झालेत ना की बोलायचं कामच नाही. साहेबांनी त्यांचे मित्र जे आहेत चाललेत अलिबागला ट्रिपला. 2 दिवसांची ह्यांची ट्रिप आहे आणि एवढा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती तुम्हाला दिसतच असेल की बाबा जेलमधून सुटल्यानंतर कसं वाटतं की हां बाबा सुटलो, तसा काहीसा आनंद ह्यांच्यासुद्धा चेहऱ्यावरती आहे. आणि आता काय मित्र म्हणल्यानंतर काय खुशच होणार ना. म्हटल्यानंतर मग आता हे फायनली ह्यांनी आम्हाला बाय बाय केलं आणि म्हणजे मला बाय बाय केला आणि गेले. लाडू तर झोपलेली होती आणि अजोतला मी सांगितलंच नव्हतं की बाप्पा अलिबागला गेलेत म्हणून. तेवढ्यात अजोतसुद्धा स्कूलमधून आला, कारण आज सॅटर्डे असल्यामुळे हाफ डे होता. अजोत काय? पप्पांची मीटिंग आहे, पप्पा गेलेत पुण्याला 4 दिवस. आता मी घरची बॉस आहे आणि तू माझा पीए आहे, कळलं का? पप्पा नीट पुण्याला राहायचं. गेला? येस. मी त्याला घराचं ना तुम्ही हे वाचा. तू राजा आणि मी राणी. मग घरामध्ये कुणाचं ऐकायचं असतं? राणीचं ऐकायचं. राजाचं. राणीचं. हे का लिहिलंय वाचा तुम्ही? माझ्याशी नीट बोलायचं. हे तुला मी सांगते, माझ्याशी 4 दिवस आता नीट बोलायचं. माझ्याशी. आता काय करायचं म्हणून मस्त असं खाली ह्या दोघांना पण फिरायला घेऊन गेले आणि एकदमच एक मोठा पाऊस यायला लागला. तर आम्ही आडोशाला थांबलेलंच होतो. तोपर्यंत दादाचं असं काही चाललं होतं पावसात भिजायचं आणि 3दा सांगत होतं शर्टावरती जे लिहिले माझ्याशी नीट बोलायचं, माझ्याशी नीट बोलायचं. आता म्हटलं तासभर इकडे तिकडे आपण थोडंसं फिरूया आणि मग घरी जाऊया. पटकन असं घरी आले. म्हटलं आज आता एकदम साधंच काहीतरी बनवूया म्हणून असं खिचडी बनवली आणि लाडूला मस्त असं फोडणी देऊन तिला भरवलं. नंतर आमच्यासाठी मिरची टाकून अशी फोडणी दिली आणि अशी खिचडी मी बनवली. पटकन असं आवरायचं होतं, कारण की लाडूला संध्याकाळची जर झोप आली तर ती खूप रडायला लागते. त्याच्यासोबत एक माणूस तिला खेळायला तिथे लागतच नाही, तर ती अजिबात ऐकत नाही. म्हणून मी तिला थोडंसं टीव्हीला गाणी लावून दिली आणि माझं असं इकडे स्वयंपाकाचं चाललं होतं. आता सकाळच्या थोड्याशा 2 चपात्या शिल्लक होत्या म्हणून म्हटलं चला आपण अंड्याची पोळी करूया, जेणेकरून अजोत चपातीबरोबर अंड्याची पोळी खाईल आणि काम पण हलकं होईल. कुठे भात भाजी चपाती बाकी सगळं बनवत बसू म्हणून मी असं पटकन अंड्याची पोळी बनवली. कारण अजोतला अंड्याची पोळी आवडते, तो खातो असं पोट भरून. एखादी चपाती का होईना तो खातो. आणि खिचडीसुद्धा साधीच बनवली होती ना, म्हणून म्हटलं ठीक आहे बनवूया आपण. तर असं संध्याकाळचं रुटीन माझं झालं. दिवसभर तर दुपारी लाडू तर झोपली होती. 3-3:30 वाजता उठली. नंतर तिला फिरायला वगैरे घेऊन गेली. तर असं आता मग खिचडी बनवली आणि बाकीचं सर्व हे आवरलं. आता तो जर दिवस संपला, आता दुसऱ्या दिवशी सकाळी मस्त उठून आंघोळ वगैरे आवरली आणि मग पहिल्यांदा दोघांसाठी मस्त असा चहा केला. चहा बिस्किट झाला की लगेचच मी देवपूजेला हात घातला, कारण रविवार असल्यामुळे देवपूजा तर मला कंपल्सरी करायचीच असते. असा धूप केला आणि लाडू बघा माझ्या मागे 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 कशी येते. तिला ते कळतच नाही की बाबा ते आपल्याला भाजेल. मी हा धूप सगळीकडून घरातून फिरवते. आठवड्यातून एकदा का होईना मी असा घरातून धूप सगळीकडून फिरवतच असते आणि मला हे केल्याने खूप छान आणि शांत वाटतं, म्हणून हे मी करते. तर तुम्हालासुद्धा असं करायला आवडत असेल तर तुम्ही नक्की करा. ह्याने बघा तुम्हाला खरंच एकदम असं काहीतरी पॉझिटिव्ह आणि वेगळंच असं जाणवेल तुम्हाला. तर मस्त देवपूजा वगैरे आवरून घेतली आणि म्हटलं चला आता मंदिरातसुद्धा जाऊन येऊया, काय फारसं काम नाही आहे. तर आम्ही मस्त असं मंदिरात गेलो आणि तिथे पाया पडल्यानंतर लाडूला जे मंदिरातले ब्राह्मण आहेत त्यांनी हे दिलं होतं खायला, ते गोड गोड असतं ते दिलं होतं. तर ती खात होती. इकडे शंकराची पिंड आहे आणि इथे वीर हनुमानांची सुद्धा मूर्ती आहे. इकडे राधाकृष्णसुद्धा आहेत आणि मधोमध आहेत गणपती. तर हे बघा लाडूचं असं खेळायचं चाललं होतं. तुरू पुढं चालायचं आणि दादा मागे मागे असं काही एक अर्धाभर तास आम्ही तिथे घालवला आणि लाडूला थोडंसं खेळवलं. दादा पण तिच्याबरोबर खेळत होता आणि ह्या दोघांची थोडीशी चाललेली मस्ती. लाडू पुढे पुढे पळत होती, दादा मागे मागे. तर असं आणि नंतर असं झालं की ती गोड तिला ते दिलं होतं, ती इतकी चुकून खात होती, अक्षरशः तिच्या तोंडातून लाळ खाली पडत होती. म्हणून दादा म्हणे की दाखव तुझ्या तोंडात काय. तर दाखवायलाच आहे ना, तर तुम्हाला सुद्धा दिसत असेल बघा एकदम तोंड कसं झाले आणि दातसुद्धा आता तिला बरेच आलेले आहेत. ते बघा दाखवलं तिने आणि कसं दाखवलं. तिला गोड काही वस्तू असेल ना तिला खूप आवडते आणि ती खूप आवडीने खाते. तर दादाने सुद्धा घेतली आणि तिला पुन्हा रिटर्न दिली. आता म्हटलं चला आता भरपूर झाला टाईमपास, जाऊया घरी. तर नंतर लक्षात आलं की अरे अजूच्या स्कूलमध्ये तर एक झाड लावून त्यांना ते फोटो वगैरे पाठवायचं आहे, ती ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. म्हणून म्हटलं
इथूनच एक झाड शोधलं आणि हे छोटंसं झाड आम्ही घरी घेऊन आलो. तर त्याला म्हटलं हेच झाड आपण लावूया. हो. त्यांच्या स्कूलमध्ये एक पेड मा के नाम अशी ॲक्टिव्हिटी होती. तर आणि पाऊस पडल्यामुळे झाडं इतकी मस्त आणि इतकी सुंदर झाली होती ना. बसच आजोत बरोबर म्हटलं थोडीशी गंमत करूया जी की आपण लहानपणी करायचो. तर त्याला मी झाडाखाली उभा राहा म्हटलं आणि झाडाच्या वरती जे पाणी की नाही असं झाड हलवून त्याच्या अंगावरती पाडलं. आणि ही गंमत त्याला फर्स्ट टाइमच त्याने म्हणजे ही केलेली होती त्याने. आधी कधी असं त्याच्या अंगावरती आम्ही झाडाचं पाणी वगैरे नव्हतं पाडलेलं. आता बघा किती मजा वाटते त्याला. काम करते मी पण भिजले. आता म्हटलं काहीतरी आपण बाहेरूनच नाश्ता न्यावा आणि आजोतला सुद्धा मेंदूवडे खायचे होते, मला सुद्धा इडली आणि पोहे खायचे होते. म्हणून मस्त असा नाश्ता घेऊन आम्ही तिघंजण घरी पोचलो. लाडूचं काय फिरायचं म्हणलं की लाडूचा पहिला नंबरच असतो. ती जिथे जाईल तिथे लगेच सायकलीत बसवली की रेडीच असते. पटकन असं घरी आलो. आता ऑलमोस्ट 10 वाजत आलेले होते आणि भूक तर भरपूर लागलेली होती कारण 10चं टायमिंग आमचं जेवायचं आहे आणि अजून नाश्तासुद्धा नव्हता. तर पटकन घरी आलो. म्हटलं चला आज बाहेरूनच नाश्ता मागवायचा. रोज तर शक्य होत नाही आपल्याला अशा वेळी, तर म्हटलं मागवूया. आणि म्हणजे खाली गेलेलोच होतो तिथूनच घेऊन आलो मस्त असं मेंदूवडा, इडली आणि माझे फेवरेट पोहे. तर म्हणलं अजोतला चला आज पप्पा नाही येत ना तर आपण सुद्धा फुल एन्जॉय करायचं, आपण का मागे पडायचं. आपल्याला आता लाडू लहान असल्यामुळे मला सध्या कुठे बाहेर फिरायला वगैरे जाता येत नाही. आणि आता तुम्हाला तर माहितीच आहे वातावरण आता बाहेरचं कसं आहे. एवढ्या अशा पावसाच्या ह्याच्यामध्ये लहान बाळाला बाहेर नेणं म्हणजे नंतर तो आपल्यालाच त्रास होणार आजारी वगैरे पडल्यानंतर. त्याच्यापेक्षा आपण घरातच बसून काय एन्जॉय करता येईल ते आपण करू शकतो. तर मग म्हटलं आज म्हटलं मस्त TV बिवी लावायची आणि मस्त आपण दोघांनी नाश्ता वगैरे करायचा. म्हणूनच मग हे सगळं आम्ही ठरवलं. आणि पप्पांनी सुद्धा सांगितलेलं होतं की तुम्ही सुद्धा आम्ही बाहेर चाललोय तर तुम्ही उगाच ताप घेत बसू नका. तुम्हाला जे हवं आहे ते मागवा, खावा, तुम्हाला काय करायचं ते करा, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि असं त्यांचं काही नसतं, तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करू शकता असं असतं. फ्रीडम आहे, फुल फ्रीडम म्हणजे खाण्यापिण्यापासून सगळ्या गोष्टींसाठी. तर मस्त असं सांबार, पांढरी चटणी अण्णा लोकांची तर छानच असते. आणि मला 5-6 दिवसापासून इडली खायची खूप इच्छा होत होती आणि घरी बनवायला मला वेळच मिळत नव्हता. आजची सुद्धा स्कूल होती आणि संडे होता पण हे नव्हते. तर मग एवढा सगळा घाट घालण्यात काय अर्थ नाही. म्हणून म्हटलं आपण नेक्स्ट संडेला इडली बनवूया, ह्या संडेला आपण बाहेरूनच खाऊया. आणि मला पोहेसुद्धा खूप आवडतात. तर माझ्या हातचे पोहे जे आहेत ना तेवढे खास बनत नाहीत. म्हणून मग असं कधी भेटलं तर मी बाहेरून आपलं खाते. मग मी तेच म्हणते की तुम्ही सगळेजण सुद्धा या नाश्ता करायला. असं लाडूबाईला इकडे एक मेंदूवडा दिला पालती मांडी घालून, मस्त ती सुद्धा कुरतडून खात होती. आणि आजोतनी तर TV ला बालवीर लावले होते, शॉर्ट्स वगैरे लावले होते. ते बघत बघत आपलं आमचं चाललं होतं नाश्ता करायचं. तर तुम्ही सुद्धा नाश्ता केला नसेल तर या बरं का नाश्ता करायला. आणि आजोतला काय पप्पा नसलं की आजोत एकदम घराचा राजा असल्यासारखाच बिहेव करतो. अजिबात आता एक तुम्हाला हे बघा ते गाणं आहे ते असते टू टू टी 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 टू टू टी, त्याच्यावरती आमचं चाललं होतं थोडासा टाईमपास करायचा. लाडूसुद्धा इकडे बघत होती, तिलासुद्धा मजा वाटत होती. तिचंसुद्धा चाललेलं होतं डान्स करायचं, हालायचं. आणि आज वेगळंच तिला वाटत होतं की अरे काय रोज नेहमी जरा वेगळंच असतं, आज जरा वेगळंच आहे. मग आमचं झाल्यानंतर लाडूला सुद्धा मी पोट भरून नाश्ता तिच्यासाठी भरवला. आणि आता ही ॲक्टिव्हिटी जी मगाची आपण झाडू आणलेलं होतं ती करायची होती. तर ही कुंडी जी आहे, मी प्रेग्नेंट होती त्यावेळी तुळस जळल्यानंतर म्हटलं आपण आल्यानंतरच लावूया तुळस. तर आता कितीतरी दिवस झाले तरीसुद्धा मला काय तुळस लावणं झालं नाही. आणि ही कुंडी अशी आम्ही ह्याच्यामध्ये खिडकीमध्ये ठेवून दिली होती. तर त्याला म्हटलं बाळा ही कुंडी काढ, आपण ह्याच्यामध्येच पाणी भरून थोड्या वेळानंतर मग ह्याच्यामध्ये आपण झाड लावूया. कारण की ॲक्टिव्हिटीचा फोटो जो आहे तो त्यांना संडेलाच 11 ते 5 पिरियडमध्ये सेंड करायचा होता टीचरांना. तर थोडा वेळ मी बेसिनमध्येच कुंडीमध्ये पाणी ओतून ठेवलं आणि म्हटलं दादाला चल आता आपण लावूया. तर दादा असा चमच्याने माती उकळत होता कारण बरेच दिवस झाला आता 1 ते 1.5 वर्ष झालं ही कुंडी वापरलेलीच नाही आणि माती एकदम घट्ट होऊन बसली होती. मग दादाने असं काही हे केलं. थांब सर त्या बाजूने करायचा होता. दादाला काही माती निघत नव्हती म्हणून मी त्याची थोडीशी मदत केली आणि फायनली झाड त्याच्यामध्ये ठेवून दिलं. आणि म्हटलं चल ठीक आहे. आणि फोटो जे आहे ते स्कूल युनिफॉर्ममध्ये काढून त्यांना पाठवायचे होते, ते सगळं केलं मी नंतर.
पण आधी झाड लावून घेतलं, कोण आहे? कारण मला बाकीची कामं आवडताना फरशी वगैरे पुसायची होती. अच्छा, तर तुम्ही झाड का? या. लावायचं म्हणजे माती तर पडणार. काय? मग आधी झाड लावून घेतलं. आता दादाने आंघोळी वगैरे करून मस्त रेडी झाला आणि म्हटलं मी माझ्या मित्राच्या घरी चाललो आहे. तर त्याचा चष्मा वगैरे पुसून दिला, त्याला तेल वगैरे लावून व्यवस्थित सगळं तयार केलं. म्हटलं ठीक आहे, तू जातोयस तर जा. आणि दादा गेला त्याच्या मित्राकडे. अभ्यास तर तिथे जाऊन काही केला नाही. 10 मिनिटांनंतर लगेचच रिटर्न आला. इकडे चिकनसुद्धा आमचे भाऊ आहे ते चालले होते, त्यांना म्हटलं तुम्हीच आणा थोडंसं चिकन माझ्यासाठी सुद्धा. अर्धा किलो चिकन आणलं आणि त्याला हळद मीठ लावून ठेवून दिलं. आता लाडूसुद्धा झोपली होती. लाडूची काही आंघोळी केलेली नव्हती तरी पण तिला झोप आली, ती झोपली. म्हटलं आपणसुद्धा चांगलं 1-1.5 तास तिच्यासोबत झोपूया. मस्त इथं झोपसुद्धा काढून घेतली. आता म्हटलं चला उठून पटकन चिकन बनवूया, जेणेकरून लाडूलासुद्धा चिकन राईस देता येईल. म्हणून लगेचच कुकरमध्ये मसाला टाकला आणि चिकन शिजायला टाकलं. छान असं मस्त अळणी चिकन आधी बनवलं आणि लाडूला आणि दादाला खायला दिलं. कुकरमध्ये 3-4 शिट्ट्या काढले की थोडंसं पाणी टाकल्यानंतर अळणी चिकन जे आहे ते खूप छान लागतं आणि ते लहान बाळासाठी किंवा जे तिखट जास्त खात नाही त्यांना खूप चांगलं असतं ते. आजोतसुद्धा इथं मस्त, आता पप्पा नाही म्हटल्यानंतर काय 12 तास TV चालूच होती. तर आणि त्यांच्यासाठी त्या दोघांना दिला आणि आमच्यासाठी असा रस्सा बनवून ठेवला. आता ते संध्याकाळी तर येणार होते पण किती वाजता माहिती नाही. मग नंतर 4 वाजता मी लाडूला मस्त अशी आंघोळ घातली आणि तिला छान असा फ्रॉक वगैरे घालून मस्त रेडी केलं. सकाळी ती झोपली, ती बिना आंघोळ नेहमी तर मी तिला 11-12 वाजता आंघोळ घालते माझी, जेव्हा कपडे भांडी सगळी कामं होतात तेव्हा. पण आज असं झालं की तिला झोप आली होती, ती झोपून गेली. म्हणल्यानंतर म्हटलं ठीक आहे, झोपते तर झोपू द्या. आणि असं झालं की तिला पण ब्लॅक फ्रॉक घातला आणि माझा पण ब्लॅक, दोघींचं आमचं सेम झालं. तेवढ्यातच एक आमचं पार्सल आलं, ते मस्त म्हटलं आपण ओपन करून बघूया. तर त्याच्यामध्ये मी एक हिमालयाची क्रीम मागवली होती, फेस क्रीम, ज्याच्यावरती ते डार्क स्पॉट वगैरे जातात त्याच्यासाठी ती ब्राईटनिंग क्रीम आहे. तर मला तर आता मी लावते तर छान वाटते. बघूया आता नंतर पुढे काय होते. असं झालं आहे की प्रेग्नन्सीच्या नंतर जेव्हा डिलिव्हरी झाली त्याच्यानंतर माझ्या चेहऱ्यावरती ना 2-3 वांगाचे डाग आले आणि पिंपलसुद्धा खूप आले. त्याच्यामुळे चेहरा एकदमच असा हे दिसायला लागला. मी एक छान क्रीम शोधतच होते, तेवढ्यात मला ही क्रीम वाटलं की आपण हिमालयाची एकदा ट्राय करून बघूया, जर चांगली वाटली तर पुढे कंटिन्यू करता येईल. म्हणून मग मस्त असं आधी स्किन टेस्ट केली, म्हटलं काही इरिटेशन तर होत नाही आहे ना, म्हणून ओपन करून बघितलं. तर त्याचा वास पूर्ण ना संत्रीसारखाच येत होता. आपण संत्री खात्यानं जसा वास येतो तसाच सेम टू सेम वास येत होता. आता इकडे मग ते सगळं ठेवून दिलं आणि लाडूला चिकन आणि राईस आहे मिक्सरमधून थोडासा बारीक करून तिला आधी पोट भरून घेतलं. आता म्हटलं तिचं आवरल्यानंतरच बाकीची कामं करायला जरा सोपं पडते. आणि मस्त असं फ्रेश होऊन आले मी. म्हटलं आता आधी फ्रेश होऊया, कारण खूप कंटाळा आलेला होता. झोपून उठल्यानंतरसुद्धा मला फ्रेश व्हायला काही जमलं नव्हतं आणि लगेचच ही क्रीमसुद्धा लावायची होती ना, बघायची होती लावून कसं वाटतं काय. पटकन अशी क्रीम लावून घेतली सगळीकडे, स्पॉट असे. खूप छान वाटली मलासुद्धा. तुम्हीसुद्धा क्रीम ही लावू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आणि सगळ्या ऑल स्किन टाईपला आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. आणि हिमालयाचे कसे ब्रँड चांगले असतात त्यामुळे मला पण खूप आवडली क्रीम. आता संध्याकाळी मस्त खाली जायचं होतं फिरायला, म्हणून आवरावरी केली आणि लाडूला काय सायकलीत टाकली की लाडू रेडीच असते. मग आम्ही मस्त असं खाली गेलो फिरायला. इकडे या दोघांना पाऊस नव्हता त्यामुळे मग गेलो, पाऊस असतं तर शक्य नसतं झालं. आणि ह्या दोघांना मस्त झुल्यामध्ये बसवले, एका बाजूला लाडू एका बाजूला दादा. आणि हवा इतकी छान आणि इतकी सुंदर मस्त अशी हवा सुटली होती की नाही, बघा तुम्हालासुद्धा आवाज येत असेल भरपूर. आणि केससुद्धा माझी उडत आहेत. खूप छान वातावरण झालं होतं. ह्या वातावरणामध्ये फिरायला असं मस्तच वाटतं. आता तिथून घरी आलो आणि इकडे लाडूबरोबर खेळायसाठी सगळेजण आले होते. दीदीनी तिला उचलून घेतलेलं होतं. ही सगळी गँग जी आहे ती आमच्या इथलीच आहे, हे आधीमध्ये येत असतात. तर मस्त अशी पोरं खेळली आणि असा गेला माझा दिवस. म्हणजे जेव्हा माझे मिस्टर फिरायला गेले होते त्यावेळी मी आणि माझ्या 2 मुलांनी काय केलं कसं केलं त्याचा एक छोटासा ब्लॉग मी बनवलेला आहे. इकडे दीदीचा डान्स करायचं चाललं होतं, ह्या दोघी आल्या आणि बाकीची मुलं आली, त्यामुळे माझा 1-1.5 तास त्याच्यामध्येच गेला. त्यामुळे मला असं काही वाटलं नाही फारसं की बाबा मी एकटीच आहे म्हणून. मग आता भाजी आणि भात तर मी आधीच बनवलेला होता. आता म्हटलं हे येतील 8:30-9 वाजता, म्हणून भाकरी वगैरे बनवून घेतल्या. तर हे तर काय आले नाही, मी आणि दादाच मस्त असं आम्ही दोघांनी जेवून घेतलं, त्यांना यायला खूपच लेट होणार होतं म्हणून. तर कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जेव्हा कधी हसबंड नसतात तेव्हा आपणसुद्धा एन्जॉय करायचं बरं का.